नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी भरतीच्या संदर्भातली ही एक लेक्चरांची सीरीज तुम्ही बघत आहात। त्याच्यामध्ये आपण पेपर आणि पेपरमध्ये आलेले जे महत्त्वाचे विषयानुरूप जे घटक आहेत सो त्याच्यावरती आपण फोकस करत आहोत। लक्षात घ्या, याच्यामध्ये 4 विषय आहेत जे नवीन विद्यार्थी आहेत। मराठी आहे तुम्हाला 50 मार्कांचं, इंग्लिश आहे तुम्हाला 50 मार्कांचं, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे ज्याच्यामध्ये की सगळे विषय इन्क्लुडेड आहेत आणि त्याच्यानंतर शेवटचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता। ठीक आहे, सो मागच्या लेक्चरमध्ये आपण मराठी आहे तर या मराठीवरती कोणकोणत्या घटकांवर तुम्हाला फोकस करायचा आहे याची मी यादी दिलेली होती। सो ती यादी लिहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आपण 27 ऑगस्ट पासून आपल्या ॲप वरती गणेशोत्सवाच्या दिवसापासून आपण काय करत आहोत तर ऑनलाइन टेस्ट सिरीज जी आहे तर त्या ऑनलाइन टेस्ट सिरीजला सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज आणि आयोगाचे झालेले जे काही पेपर आहेत तलाठी भरतीचे अशा दोन्हींचा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। ऑनलाइन टेस्ट सिरीज असेल, प्रत्येक आठवड्याला 2 टेस्ट सिरीज असणार आहेत, त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ठीक आहे, सो आता याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये तलाठी भरती आहे आणि परीक्षेचं स्वरूप आहे मराठी आहे। याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न आहेत आणि 50 गुण आहेत, म्हणजे 25 प्रश्न आणि 50 गुण। इंग्रजी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न 50 गुण आहेत। सामान्य ज्ञान सेम 25 प्रश्न आणि 50 मार्कांना आहेत ते, आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न आणि 50 गुण अशा पद्धतीने 100 प्रश्न आणि 200 मार्कचा पेपर जो आहे हा तुम्हाला असणार आहे। सो याच्यामध्ये जर तुम्ही एका प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास केलात तर हे सगळं सोपं आहे आणि ज्याच्याने आपल्याला जास्तीत जास्त मार्क परीक्षेमध्ये मिळवता येतील। याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मराठीचे जे काही आपण टॉपिक बघितलेले होते सो ते सगळे टॉपिक आहेत। आता या लेक्चरमध्ये आपल्याला आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा भाग माझा याच्यात सांगायचा राहिलेला होता आणि तो म्हणजे लेखक आणि महत्त्वाची पुस्तके। सो जेवढी काही फेमस पुस्तके असतील, जसं की ययाती असेल, श्यामची आई असेल, त्यानंतर अग्निपंख असेल, असे सोपी पुस्तकं ज्याच्यामध्ये इथे आयोगाने सुद्धा विचारलेली पुस्तकं आहेत। सो ती जी महत्त्वाची पुस्तकं आहेत तर ययाती कादंबरी असेल वि स खांडेकरांची, अशी सो सोपी जी काही कादंबऱ्या असतील, पुस्तकं असतील जे फेमस आहेत सो ती पुस्तकं आणि पुस्तकांचे लेखक तुम्हाला माहिती असायला पाहिजेत जेव्हा आपण मराठीचा अभ्यास करतो तेव्हा। आता हा जो पेपर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती तर हा पेपर आहे, ॲक्च्युअल झालेला पेपर आहे। इथे बघा, गीताई आहे, पुस्तक कोणी लिहिलं, विनोबा भावेंनी लिहिलेलं आहे, प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे, शब्दसमूह सांगायचा आहे तुम्हाला, इथे वाक्प्रचार सांगायचा आहे। सो आपण मागच्या लेक्चरमध्ये हे घेतलेलं आहे। सो या लेक्चरमध्ये आपल्याला इंग्रजी आहे, या इंग्लिशचा अभ्यास जो की सगळ्यांना आपल्याला फार कठीण वाटतो सो तो आपल्याला कसा करायचा आहे तर इथे तुम्हाला दिसतंय सगळ्यांना ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस जे आहे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यावरती तुम्हाला प्रश्न जे आहेत हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसवर तुम्हाला प्रश्न येणार आहेत। त्यानंतर पुढचा भाग आहे, त्यांनी सांगितलेलं आहे मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन जे आहे सो ते आपल्याला भरायचं आहे, शब्दयोगी अव्यय भरायचा आहे तिथे। त्यानंतर आर्टिकल आहे, आर्टिकलवर प्रश्न आलेला आहे, त्यानंतर सिनोनिमवर प्रश्न आलेला आहे, क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आलेला आहे, ॲप्रोप्रिएट आर्टिकलवरती प्रश्न आलेला आहे। सो असं जर आपण सगळं बघितलं तर कोणकोणते घटक आहेत की ज्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात। सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यास करताना प्रॉपर स्ट्रॅटेजीने प्रॉपर वेने अभ्यास केला तरच पोस्टपर्यंत पोहोचाल। भरकटत राहिला तिकडे तर मग पोस्टपर्यंत आपल्याला योग्य मार्ग न सापडल्याने, स्मार्ट वर्क न केल्याने आपण पोस्टपर्यंत पोहोचू शकणार नाही। सो याच्यात आपल्याला सगळ्यात जास्त जर महत्त्वाचं म्हणालो तर आपल्याला आयोगाने याच्यामध्ये जी वोकॅबलरी आहे तर या वोकॅबलरीवरती सगळ्यात जास्त भर दिलेला आपल्याला दिसतो। आणि या वोकॅबलरीमध्ये पण कोणकोणता भाग तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, ओके अँटोनिम्स आहेत त्याच्यामध्ये। त्यानंतर अजून काय आहेत याच्यामध्ये तर इडियम्स आहेत, त्यानंतर फ्रेजेस आहेत। फ्रेजेसवरती जास्त प्रश्न आपल्याला दिसत नाही, पण इडियम्स असतील, अँटोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत, याच्यावर आपल्याला आयोगाने जास्त प्रश्न विचारलेले दिसतात। जर आपण ग्रामरच्या भागाकडे गेलो तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन टॅग आणि त्यासोबत पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस जो आहे तर तो पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह व्हॉइस याच्यावरती आपल्याला आयोगाने जास्त प्रश्न विचारलेले दिसतात। सो ॲक्टिव्ह व्हॉइस असेल, पॅसिव्ह व्हॉइस असेल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तर तो आहे टेन्सचा भाग। सो टेन्समध्ये जे 4 टेन्स आणि त्यांचे 12 टेन्स जे झालेले आहेत सो सगळे टेन्स जे आहेत ते सगळे टेन्स आपल्याला याच्यामध्ये ओळखताच आले पाहिजेत की हे जे दिलेले वाक्य आहे हे कोणत्या टेन्समधलं आहे।
त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत तर तो म्हणजे पंक्च्युएशनचा. त्याच्यामध्ये तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असेल, त्यानंतर कॉमाचा वापर करायचा असेल किंवा अर्धविराम आहे तर त्या अर्धविरामाचा वापर करायचा असेल, ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करायचा असेल, एक्सक्लामेटरीचा वापर करायचा असेल, फुल स्टॉपचा वापर करायचा आहे, कॉमाचा वापर करायचा आहे, तर या सगळ्या पंक्च्युएशनचा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाचा भाग जो की सरळ सेवांमध्ये प्रॉपर आणि महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे आर्टिकल. ए असेल, ॲन असेल, द असेल आणि नो आर्टिकल असेल. नो आर्टिकल पण एक आर्टिकलच आहे, लक्षात ठेवा, कारण भरपूर ठिकाणी नो आर्टिकल लागत असतं. सो त्यामुळे ए असेल, ॲन असेल, द असेल आणि नो आर्टिकल असेल यांचा वापर करायचा असेल. त्यानंतर आयोगाने आणखीन जे प्रश्न विचारलेले आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस घेतला, आपण क्वेश्चन टॅग घेतला, सिनॉनिम्स घेतले, फ्रेजेस घेतले, इडियम्स घेतले. त्यानंतर जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत तर त्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये सुद्धा नाऊन आहे तर त्या नाऊन आणि त्याचे टाईप्स जे आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर जिरंड आहेत. आता हा जिरंड म्हणजे काय बरं, तर हा जिरंड म्हणजे काय आहे, तुमचा वर्बचा फॉर्म आहे. तर तुमचे जे वर्ब्स आहेत या वर्बचे फॉर्म्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, किंवा वर्बचे फॉर्म म्हणण्यापेक्षा वर्बचे टाईप्स आहेत हे. सो वर्बचे टाईप्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. फायनाईट वर्ब म्हणजे काय, इनफायनाईट वर्ब म्हणजे काय. फायनाईट म्हणजे काय, ज्याला ईडी लागतो ते फायनाईट वाले. इनफायनाईट वाले म्हणजे काय की जे धातू साधित असतात त्याला आपण इनफायनाईट वर्ब म्हणतो. त्याच्यामध्ये जिरंड आहे, पार्टिसिपल आहे तुमचं, इन्फिनिटिव्ह आहे तुमचं. सो त्याला आपण कशामध्ये टाकतो, नॉन फायनाईट वर्बमध्ये टाकतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब असतील, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी असतील, तर हा सगळा भाग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आणखीन एक भाग जो आपण सहसा टाळून देतो आणि तो भाग म्हणजे कोणता आहे, सगळ्यात मोठा भाग तर मी सांगितला नाही अजून, पण जो भाग आपण टाळतो तो भाग आहे फॉर्म्स. तर हा भाग फॉर्म्स म्हणजे काय असतं की एक शब्द दिलेला आहे, समजा पुश, तर हा जो शब्द दिलेला आहे किंवा एखादा शब्द दिलेला आहे फ्रेंड, हा शब्द दिलेला आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा तुम्ही ॲडवर्ब फॉर्म करा, ठीक आहे. जर फ्रेंडचा तुम्हाला ॲडवर्ब फॉर्म जर विचारलेला आहे तर तो काय येणार, फ्रेंडली येणार. ओके, सो ही इज बिहेविंग विथ मी व्हेरी फ्रेंडली. ओके, सो फ्रेंडली आहे तर हा फ्रेंडली LY लावून काय झाला, ॲडवर्ब फॉर्म झाला, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला याचा नाऊन फॉर्म करायचा असेल, हा फ्रेंड काय आहे, नाऊन आहे, हा फ्रेंड मित्र आहे. आणखीन याचा जर आपल्याला नाऊन फॉर्म जर कन्वर्ट करायचा असेल तर त्याला फ्रेंडशिप पण करू शकतो, जर आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन बनवायचं असेल तर, बरोबर. सो अशा पद्धतीने तुम्हाला एखादा शब्द दिलाय आणि त्याचे फॉर्म्स कन्वर्ट करायला सांगितलं. सो अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे, अतिशय आपण त्याला लाईटली घेतो आणि मात्र आपल्याला नंतर तिथं फॉर्म, त्याचा करेक्ट फॉर्म तिथं वापरता येत नाही. त्यानंतर आहेत प्रेपोजिशन आणि त्या प्रेपोजिशन आणि त्याचे युजेस. तर त्या प्रेपोजिशन आणि प्रेपोजिशनचे युजेस आपल्याला वाक्यामध्ये विचारले जात असतात. सो प्रेपोजिशनल युजेस महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो राहतो तर तो म्हणजे आहे एररचा. एरर आणि त्यानंतर आहे तुम्हाला करेक्ट द सेंटेन्स. आता करेक्ट द सेंटेन्स म्हणजे काय की समजा तुम्हाला एक जंबल वर्ड्स दिलेले आहेत, पॅराजंबल दिलेला आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे की त्याचा सिक्वेन्स बरोबर करायचा आहे आणि एक वाक्य प्रॉपर कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे. त्यानंतर एरर, मग एररमध्ये काय काय आहे, तर एररमध्ये सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे, त्याचा ॲग्रीमेंट असेल. प्रोनाऊन आहे तर तो वापरलेला बरोबर वापरलेला आहे का, तर तो प्रोनाऊन असेल. जर वाक्याच्या आधी आहे तर त्याचा कोणता फॉर्म यायला पाहिजे, वाक्याच्या नंतर आहे तर त्याचा कोणता फॉर्म यायला पाहिजे. ॲडजेक्टिव्ह वापरलेला असेल तर तो बरोबर आहे का, हा जास्त भाग येत नाही. पण ॲडवर्ब जर वापरलेला असेल वाक्यामध्ये तर ॲडवर्बची जागा बरोबर आहे का आणि करेक्ट ॲडवर्ब वापरलेला आहे का, बरोबर आहे, पण ॲडवर्बची जागा बरोबर आहे का, हा आपल्याला विचारला जाणारा कॉमन एरर आहे. त्यानंतर जर सिंग्युलर नाऊन आहे तर सिंग्युलर वर्ब आहे का, प्लुरल नाऊन आहे तर प्लुरल वर्ब आहे का, आणखीन कोणते प्रेपोजिशनल फ्रेजेस असतील, प्रेपोजिशनचा वापर असेल, क्रियापदांचा वापर असेल, तर हा सगळे एरर जे आहेत हे सगळे प्रामुख्याने एरर आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. जेव्हा आपण एरर फाइंड आउट करतो तेव्हा मग तुमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्यामध्ये कोणता, तर तो भाग आहे तुमचा सब्जेक्ट, वर्ब आणि ॲग्रीमेंटचा. ओके, सो हे सगळे एरर झाले, प्रेपोजिशनल युजेस झाले, करेक्ट द सेंटेन्सेस झालं, आर्टिकल असतील, पंक्च्युएशन असतील, टेन्सचे प्रकार ओळखा असतील, क्वेश्चन टॅग असेल, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस असेल आणि सगळं महत्त्वाचं सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स आणि स्पेलिंग्ज. काय राहिला भाग आपला, स्पेलिंग्ज. तर हा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग आपल्याला इंग्लिशमध्ये विचारला जात असतो आणि हे सगळं करेक्ट करायचं यासाठी, म्हणून कसं करेक्ट करता येईल सगळ्यांना हे आपल्याला
आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातील, कशा पद्धतीने मिळवता येतील, तर त्यासाठी पाहिजे आपला भरपूर सराव. ओके, सो हा भरपूर सराव आपण आपल्या ॲपवरती करत आहोत, ज्याच्यामध्ये आपले टेस्ट सिरीज आणि आत्तापर्यंत झालेले तलाठीचे भरतीचे जे पेपर्स आहेत, सो यांचा सगळ्यांचा समावेश आपण त्या टेस्ट सिरीजमध्ये केलेला आहे. आणखीन एक गोष्ट की ही याच्यासोबतच तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि GS याचे लेक्चर्स जे आहेत हे तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळून जातात. त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, सो ती नक्कीच चेकआउट करायची आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.